महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट पडणार असल्याचा दावा सामनामधून करण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचा दावाही सामनातून करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत। बघूयात त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जातात। ऑडिट घेणे गरजेचं आहे। जनतेच्या हितात जे निर्णय सरकारला घ्यायचे आहेत ते सरकार निर्णय घेईल। येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची चांगलीच कोंडी होते आणि त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। महायुतीमधील 8 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याचा दावा सामनामधून करण्यात आलाय। शिंदेचे शिवसेनेचे संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम यांना नारळ देण्याची शक्यता असल्याचं सामनामधून स्पष्ट करण्यात आलंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी म्हणून माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, तर भाजपमधून नितेश राणे आणि जयकुमार गोरेंच्या मंत्रिपदाला धोका निर्माण झाल्याचं सामनानं म्हटलंय। मंत्र्यांच्या फेरबदलात नार्वेकरांची मंत्रिपदावर वर्णी लागणार, तर विधानसभा अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा दावाही सामनामधून करण्यात आला। त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारताय? त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो? त्या भाकीता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा। कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल। संजय राजाराम राऊत गेल्या कित्येक वर्षापासून बोलतायत की पहिलं आमचं शिंदे साहेबांच्या सरकारच्या किती तारखा आल्या, कुठलंही खरं ठरलं नाही। आता त्यांच्या नवीन भविष्यवाण्या येतात। जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी पार पाडेन। मी अत्यंत संतुष्ट आहे जी जबाबदारी माझ्या पक्षाने मला दिली आहे त्यातनं। त्या व्यतिरिक्त जर का पक्षाला वाटत असेल मी इतर कुठच्या भूमिकेत काम करावं तर मी त्या भूमिकेत काम करीन। मंत्रिमंडळाचा सफाया करून नवीन चेहरे मंत्रिमंडळात आणण्याची चर्चा दिल्लीत सुरू असल्याचा दावा देखील संजय राऊतांकडून करण्यात आलाय। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत चर्चा सुरू असल्याचा मोठा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान सामनामध्ये करण्यात आलेला दावा आणि राऊतांच्या विधानावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी देखील एक सूचक वक्तव्य केलंय। मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं, बाकीची नावं समोर येत आहेत। पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं। त्याचबरोबर अगदी सामनामधून दावा केला जातो की 8 मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो। तुम्हाला काय वाटतं? कारण ज्या पद्धतीनं काही काळामध्ये जी मंत्री वादग्रस्त होताना पाहायला मिळत आहेत त्याकडून नाही बघा, सरकार काम करत असतं ते जनतेचं हित ध्यानी ठेवूनच काम करत असतं। जनतेच्या हितात जे निर्णय सरकारला घ्यायचे आहेत ते सरकार निर्णय घेईल। मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचं आणि कुणाला काढायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे। मात्र महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याचा दावा करत राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे। महायुती सरकारमधील काही मंत्री विविध कारणांमुळे वादात सापडले। याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सरकारला घरचा आहेर दिला। मंत्र्यांचं ऑडिट होणं गरजेचं असल्याचं आत्राम यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील, कारण की त्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे। 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचा ऑडिट घेणे गरजेचं आहे। कारण की परफॉर्मन्स सुद्धा आपला
सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललाय तर परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं. बाबा अकराम जे आहेत त्यांनी वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे असं सांगितलं आहे. तुमचं काय मत? माझ्याकडनं कशाला वादग्रस्त स्टेटमेंट घ्यायला. कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा देखील वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बेजबाबदार नेते आणि मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. वादग्रस्त मंत्र्यांबाबत फडणवीसांनी शिंदे अजितदादांकडे नाराजी बोलून दाखवली आहे. कारवाई केली नाही तर मंत्री गृहीत धरायला लागतील असं फडणवीसांनी सांगितलं. बेजबाबदार मंत्र्यांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मोठ्या निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आहे. विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला या संदर्भात माहिती दिली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत चर्चा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात मोठे निर्णय होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशाल धनगर, झी24 तास, मुंबई.